असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे। मी सध्या वडवणी शहरामध्ये आहे। वडवणी बंदची आज हाक देण्यात आलेली आहे। काल परळी बंद होतं, त्याआधी शिरूर कासार बंद होतं, त्यानंतर आज तिसरा दिवस आहे वडवणी शहर बंद केलेलं आहे। त्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे ओबीसी तरुण जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चामध्ये पोहोचलेले आहे। वडवणी शहरातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासून जर पाहिलं तर या मोर्चामध्ये हजारों जे तरुण आहेत ते दाखल झालेले आहेत। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सकाळी 7:30 वाजल्यापासूनच वडवणी शहर जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। हातामध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो आहे। लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो आहे आणि ज्यांनी जे आक्षेपार्ह विधान केलं त्या प्रकरणात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे सध्या जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। हा जो मोर्चा आहे तो इथून तहसील कार्यालय कचेरीवरती जातोय, त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण दिवसभर जे आहे वडवणी शहर हे कडकडीत बंद राहणार आहे। बाजूला जर बघितलं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास पोलिसांच्या 4 तुकड्या ज्या आहेत या वडवणी शहरामध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहता वडवणी मात्र आज दिवसभरासाठी कडकडीत बंद राहणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडवणी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।